शेंगदाणे सर्वप्रथम भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून झाले आहे, याची साल काढून घेऊया। सालं काढून घेतलेले आहेत। थोड्याफार शेंगदाण्यांचे सालं राहिले तर काही चवीत फरक पडत नाही आहे। शेंगदाणे अजून थोडे गरम आहेत, आपण पूर्ण थंड होऊ देऊया। शेंगदाणे पूर्ण थंड झालेले आहेत, आता आपण मिक्सरला वाटून घेऊया। आता यात जाईल लसूण, लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट पावडर, चवीपुरतं मीठ, तेल हे मी तिळाचं घेतलेलं आहे, पण तुमच्याकडे जेही अवेलेबल असेल स्वयंपाकघरात ते तुम्ही घेऊ शकता। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया। तर इथे आपली शेंगदाणा चटणी तयार आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त झालेली आहे, कलरही खूप मस्त आले, कलर काय मस्त भन्नाट आलेला आहे। आणि ही चटणी मी जास्तच करते, कारण माझ्याकडे रोज जेवणात ही चटणी लागतेच म्हणजे लागते। त्यामुळे मस्त जेवणाची अगदी चव वाढवते ही चटणी आणि कमीत कमी साहित्यात होते, झटपट होते। तर तुम्ही करून पहा। सुगंधही काय मस्त येतोय चटणीचा। आहा,